पोस्टल मतमोजणी सुरू झालेली आहे। एकूण 73 जागा पुण्यामध्ये आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत पुण्यामध्ये। उत्तर पुणे जिल्ह्यात टपाली मतदानात एनसीपी आघाडीवर आहे। बघा, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ हा जो भाग आहे इथे राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये एकत्र लढल्या होत्या। जशा महानगरपालिकेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी केली होती, तसं जिल्हा परिषदेसाठी देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होत्या। अजित पवार राष्ट्रवादीची आघाडी आहे। जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळमध्ये टपाल मतमोजणी सुरू झालेली आहे आणि यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातलं हे चित्र। पुणे जिल्ह्यात एकूण 73 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पुन्हा तिथेच येईल, पुन्हा सत्ता त्यांची अबाधित राहील असा अंदाज आणि आपण बघतोय की टपाली मतमोजणीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे। पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या निधनानंतर झालेली ही पहिली निवडणूक होती, त्यामुळे वातावरण अत्यंत वेगळं होतं। भावनिक वातावरणात ही प्रचार निवडणूक पार देखील फार पडलेली आहे। केलेला नव्हता। अगदी डोर टू डोर प्रचार केलेला आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच उमेदवारांनी प्रचार डोर टू डोर केला, तर इतर पक्षांनी सुद्धा आपल्या प्रचार सभा इथल्या रद्द केल्या होत्या। उद्धव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रचार सभा टाळल्या होत्या। अजित पवार यांच्या निधनानंतर एक शोकाकुल वातावरण होतं, त्यामुळे अनेक ठिकाणी प्रचार सभा रद्द झाल्या होत्या। गिरीश, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातल्या जवळपास या 12ही जिल्हा परिषदांमध्ये प्रचार सभा केवळ एकनाथ शिंदे यांची कोकणात झाली होती, बाकी कुणीही प्रचार सभा घेतल्या नव्हत्या। पुण्यातलं म्हणूनच नेमकं काय चित्र असेल, पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कोण बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता कारण शहरी भागात आपण बघितलेलं आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। मात्र जो ग्रामीण भाग आहे, तर ग्रामीण भागामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस जे दोन्ही एकत्र आल्या होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान दिलं जाईल। मतदारांचा कौल राष्ट्रवादीच्या बाजूने असेल असा अंदाज आहे आणि आपण बघतोय की सुरुवातीचा राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी घेतलेली आहे।